हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेज. आज आपण इथे अशा प्रकारची प्लाझो शिवणार आहोत की जे कुणीही वेअर करू शकतं. म्हणजे एक प्लाझो जर शिवली तर मम्मी आणि मुलगी दोघीही घालू शकतात. अशा पद्धतीची आज आपण ही प्लाझो शिवणार आहोत. त्यासाठी मी इथे रियॉनचं फॅब्रिक घेतलेलं आहे 2 मीटर. तुम्ही कोणतंही घेऊ शकता. आता हे फॅब्रिक अशा पद्धतीने 4 फोल्ड करून ठेवायचंय. बंद बाजू जी आहे ती तुमच्याकडे आली पाहिजे आणि ओपन बाजू जी आहे फॅब्रिकची ती पुढच्या साईडला आली पाहिजे. आता घ्यायची तुम्हाला लेंथ. लेंथ प्लस 1 इंच करून घ्यायचंय. तुमची जितकी पण काही लेंथ असेल तेवढंच एक माप आपल्याला लागणार आहे. बाकीचं जे कमरेचं माप आहे ते फ्री साईज राहणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी इकडनं 4 इंच घेतलेले आहेत बंद बाजूकडून आडवे, आणि उभे मी इथे 15 इंच टाकते. हे बेसिकली प्रत्येक मापाला बसून जातं, काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर जर का तुमची लेंथ कमी असेल तर तुम्ही कमी करा ते अंतर, नाहीतर 15 इंच सफिशियंट आहे प्रत्येक मापासाठी. तर आता 4 इंचाचं असं मी रुंदीला आणि उंचीला 15 इंचाचं मार्किंग करून घेतलंय. खालच्या साईडला इथे 4 इंच असं मार्क करून घेऊन अर्धा गोलाकार अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे. तुम्ही हे स्ट्रेट ठेवलं तरीही काही प्रॉब्लेम नाही, पण थोडासा राऊंड शेप दिल्यानंतर आणखीन लुक छान वाटतो प्लाझोचा. सो मी इथे थोडासा राऊंड शेप दिलेला आहे आणि आता आपण हे कट करून घेऊयात. फ्रेंड्स, अशाच पद्धतीचे भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड असतात. अगदी नऊवारी साडीपासून ब्लाऊजच्या डिझाईन पासून भरपूर व्हिडिओज अपलोड आहेत. तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता हे बघा, अशा पद्धतीने जो राऊंड शेप होता तो ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला आपण स्टिच करायचं. इथे बघून घ्या तुम्ही, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे आणि वरतून एक स्टिच देऊन घ्यायची आहे अशी. म्हणजे हे जे दोन्ही आसनचा जो भाग आहे तो जॉईंट होईल. आता हे बघा, मी इथे ही टिप मारून घेतलेली आहे आणि आता हे अशा प्रकारे दिसतंय आपल्याला. हे पहा, आधीच खूप सुंदर वाटतंय आणि खूप सोपं पण आहे फ्रेंड्स. हे काहीच अवघड नाहीये. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही प्लाझो रेडी होते. आता आपण काय करायचंय, बेल्ट साठी एक फॅब्रिक घ्यायचंय असं. आता जितका काही कमरेचा भाग आलेला आहे आपला तेवढा मोजून घ्यायचा आहे आणि त्याच मापाची आपण पट्टी काढणार आहोत, वरची नेफा पट्टी. आता हे बघा, इथे 17 इंच आलेलं होतं तर मी इथे 18.5 इंच घेते, कारण की दोन्ही साईडला आपल्याला फोल्डिंग जाणार आहे त्यामुळे. आणि उंचीला मी इथे 6 इंचाचा बेल्ट घेतलाय. तुम्ही 4 इंचाचा सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे 6 इंचाचा बेल्ट घेतलाय. म्हणजे फोल्ड होऊन हा 2.5 ते 3 इंचाचा बनेल. हे बघा, अशा पद्धतीने बेल्ट कट करून घ्यायचा आहे. आता बेल्ट लावण्यापूर्वी ना आपण साईडचे जे दोन्ही पार्ट आहेत ना, चारही साईड ज्या ओपन होत्या ना आपल्या साईडनी ओपन ठेवलेल्या आपण, त्या ठिकाणी आपण डबल फोल्डिंग करून अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ. जो गोलाकार भाग असतो तिथे अगदी व्यवस्थित आणि थांबत थांबत तुम्हाला टिप मारायची आहे. बिलकुल पण घाई करायची नाहीये. जर घाई केली तर फिनिशिंग येणार नाही व्यवस्थित. आता चारही साईड त्याप्रमाणे फोल्ड झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने बेल्टचा जो एक साईड आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि हे बघा, जे मेन फॅब्रिक आहे पॅन्टचं ते सुलट्या बाजूकडे ठेवून, म्हणजे वरती तुम्हाला सुलटी बाजू दिसली पाहिजे आणि आतल्या साईडनी तो बेल्ट लावून घ्यायचा आहे. तर कोणत्या प्रकारे मी फॅब्रिक ठेवलेलं आहे ते तुम्ही पुन्हा एकदा बघून घ्या आणि त्याचप्रमाणे जॉईंट करा. एक्स्ट्रा जी पट्टी होती ती मी कट केलेली आहे आणि हे बघा, अशा पद्धतीने दुसऱ्या पण साईडला मी डबल फोल्ड देऊन घेतलेला आहे. आता वरच्या साईडला 1 इंच फोल्ड करून आपण अशा पद्धतीने बरोबर शिलाईवर फोल्ड करून ठेवायचंय आणि त्यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचंय. हे पहा, अशा पद्धतीने. फ्रेंड्स, खूप मेहनतीने व्हिडिओ बनवला जातो, तर आज तर मी सकाळी 5 वाजता उठूनच हा व्हिडिओ बनवतीये. तर प्लीज सपोर्ट मी गाईज. थोडंसं जर तुम्ही सपोर्ट केलात तर मला खूप आनंद होईल. आणि कमेंट करून नक्की सांगा फ्रेंड्स, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात. आता हे बघा, जी दुसरी साईड आहे ती सुद्धा मी बेल्ट लावून घेतली. वरचा जो नेफा आहे आपण तो जॉईंट करून घेतलेला आहे दुसऱ्या पण साईडला. आणि आता तुम्ही बघू शकता याची फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. अगदी फ्रेंड्स, घरातली सगळेच कामं सोडून, शॉपचं काम सोडून व्हिडिओ बनवते मी. आणि फ्रेंड्स, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एडिटिंग सुद्धा मी स्वतःच करते. तर मला असं वाटतं की तुम्ही मला थोडाफार सपोर्ट केला पाहिजे. आता हे बघा, दोन्हीही बेल्ट जे आहेत ते जॉईंट करून झालेले आहेत.
आता आपण जे साईडला आपल्याला जे बेल्ट बांधायचे आहेत ते रेडी करूयात. तर मी इथे 4 बेल्ट घेतलेत. मी इथे 3 इंच उंचीला आणि रुंदीला जवळजवळ 15 ते 17 इंच असं घेतलेलं आहे. आणि आता हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घेतल्यानंतर पलटी करून घ्यायची नॉड. तर ह्या अशा आपल्याला 4 नॉड तयार करायच्या आहेत. म्हणजे चारही साईडला आपल्याला ह्या नॉड बांधण्यासाठी. माझा नातू छोटा आहे, तो अशीच खेळणी टाकत असतो इकडे तिकडे. आता हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट असा आतमध्ये टाकून वरतून एक स्टिच करून घ्यायची आहे. आणि ही जी तुमची प्लाझो आहे ती रेडी झालेली आहे. आता याचा तुम्ही लुक बघू शकता किती सुंदर आलाय. आणि कोणतंही मापालाही बसते फ्रेंड्स. अगदी कमी कंबर असली तरी बसेल आणि थोडीशी जास्त असली 40-42 त्यालाही हे माप बसणार आहे. तर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ